हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. कित्येक वेळा काय होते माहितीये का, आपण सर्वजण भावनेत अडकून पडतो, इमोशन्स मध्ये. ह्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून आज आपण ह्या भावनेतनं का अडकून पडायचं नाही आणि कसं त्यातनं बाहेर यायचं ह्याच्याबद्दल थोडं फारसं बोलूया. आता भावनेत अडकून पडायचं नाही म्हणजे असं नाही म्हणायचं मला दुसऱ्यांकडे बघू नका, हार्टलेस व्हा, असं नाही म्हणायचं. आपण दुसऱ्यांची काळजी घ्यायची आहे, बघायचं आहे, सगळं आहे. पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा करायच्या नाही, दुःखी व्हायचं नाही. नाही ते काय होते, कित्येक वेळेला बघा, त्याच्या वेळेला मी किती मदत केली आहे त्याला, आता मला गरज होती ते तो आला सुद्धा नाही किंवा त्यानं काही मदत केली नाही, असं कित्येक वेळा आपण लोकांना बोलताना ऐकले किंवा आपल्याला सुद्धा कधी कधी जाणवते. असं आपण खूप मदत केलेली असते, पण आपल्या वेळेला मात्र ही कोणी माणसं आली नाही. हे कशासाठी होते? हे आपण भावनेत गुंतलेलो असतो. म्हणून मला तुम्हाला इमोशनली डिटॅच व्हा किंवा भावनेतनं बाहेर पडा म्हणताना मला काय म्हणायचं आहे, कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाही. इवन आपल्याच मुलांचं फॉर एक्झाम्पल, कित्येक वेळेला आई वडील म्हणतात, अहो मी लहानाचं त्याला एवढं मोठं केलं, एवढं कष्ट घेतले आणि आत्ता तो मोठा झालाय, ते बघा, बघतो तर का, विचारतो तर का मला, असं म्हणताना ऐकले. हे कशामुळे होते? ते भावनेतनं अडकलेले असतात. त्यामुळे ह्या भावनेतनं आपण बाहेर पडायचं आहे. नो डाऊट आपण त्यांना केले का, आपल्याला आवड होती, आपल्याला त्यातनं खूप आनंद मिळाला म्हणून आपण त्यांना जन्म दिला, मोठं केलं, प्रेमानं सगळं केलं. पण ते लगेच आपल्याला असं करायला पाहिजे ही आपली भावनिक अपेक्षा असते. पण आपण सुखी राहायला पाहिजे ते ह्या भावनिक अपेक्षेतनं बाहेर पडायचं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एखादा सिंहाचं किंवा वाघाचे उदाहरण देते. हे प्राणी सुद्धा काय करतात, आपले बछड्यांना लहानाचं मोठं करतात, दूध पाजतात, मोठं करतात, त्यांना हंटिंग कसं करायचं शिकवतात, राईट? हे सगळं शिकून झाल्यावर काय म्हणतात ते, जा आता तुझं तू जगायचं, तुझं तू बघायचं. काही एक्सपेक्टेशन ठेवतात का आपल्या पिल्लांकडनं? नाही. हे बघा, प्राण्यांना कळते, पण आपण माणसांना हे कळत नाही. मला इमोशनली डिटॅच व्हा म्हणताना म्हणायचं आहे एवढंच, काही त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही. आणि हे कसं करायचं? तुम्ही म्हणाल, ओके, भावनेतनं आपण अडकून पडायचं नाही, मग हे आपण काय करायला पाहिजे? ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काहीतरी एक एक्सलन्स हे सेंटर ऑफ लाईफ बनवायला पाहिजे. म्हणजे मला हे करायचं आहे. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देते होते. एनस्टाईन कसा मित्रांबरोबर मिसळत होता सगळं, पण त्याचं एक्सलन्स सेंटर ऑफ लाईफ काय होता? फिजिक्स होता. त्यामुळे हा माझ्याशी बोलला नाही, हा मला भेटायला आला नाही, हा कधीच त्याला वाटलं नाही का? त्याचं सगळं मन सगळं कशात गुंतलेलं होतं? त्याला काहीतरी एक एम होतं, फिजिक्स होतं त्याला लाडकं. त्यामुळे त्याचं पूर्ण फोकस, कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर होता.
असं आपण कशावर तरी फोकस केला, कॉन्सन्ट्रेशन केला की आपल्याला कधी बाकी गोष्टींचं दुःख वाटत नाही. किंवा हा आला नाही, हा माझ्याशी बोलला नाही, ते नाही केलं नाही, हे नाही. आपण एक्सपेक्टेशन्स खूप ठेवतो. अगदी लहान असल्यापासून आपल्याला हे शिकवलं जाते. आपण लहान असताना आपल्याला वाटते मुलांना छान आपण अभ्यास करायला पाहिजे, तर माझी आई खुश होईल माझ्यावर, बाबा खुश होतील, त्यामुळे मी अभ्यास करायला पाहिजे, ते माझ्यासाठी एवढा खर्च करतात. मग हे आपण त्यांना प्राऊड फील करू शकत नाही असं झालं. आपला पेपर अवघड गेला, आपला अभ्यास झाला नाही, आपला नीटचं पेपर नाहीच आपण चांगलं सोडवू शकलो. मग मुलं काय करतात, दुसरीच काहीतरी वाट निवडतात. हे कशासाठी? एक्सपेक्टेशन्स. ते तुम्ही म्हणाल एक्सपेक्टेशन्स ठेवायच्या नाहीत का? आपण एक्सपेक्टेशन ठेवायच्या नाही, पण प्रत्येक माणसानं आपले एक्सलन्स कडे फोकस करायचं आहे. हे आपण फोकस केलं तर काय होते, आपण इथे पैसेचे सुद्धा मागे लागत नाही. अशा वेळी इथे आपलं काय एक्सपेक्टेशन मुलांकडनं, इंजिनियर हो, डॉक्टर हो, IAS ऑफिसर हो का, आपल्याला वाटते अमुक झाला की तो जास्त पैसे मिळवेल, मोठा होईल, म्हणून तो त्या पैसेचे मागे लागायला आपण लावतो. हेच ओके. पेंटिंग आवडते ना तुला, पेंटिंग, तू मोठा पेंटर हो. गाणं आवडते ना, ते तू लिखाण करायला आवडते ना, हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे. आता फॉरेन कंट्रीजमध्ये काय आहे, मुलं जरा मोठी झाली, 15-16 वर्षाची झाली की दे लिव्ह ऑन देअर ओन. तिथे आई वडिलांचं त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं एक्सपेक्टेशन्स राहत नाहीत. त्यामुळे तिथे मोठे कलाकार, मोठे शास्त्रज्ञ हे सगळे बनू शकतात. का? म्हणजे मुलं आपल्याला काय आवड आहे त्याच्याकडे ते लक्ष देतात. त्यामुळे पैसेचे मागे पळायचं नाही. नो डाऊट तुम्ही जे हवं तर मिळवल्यावर पैसा तुमचे मागे लागतो. तुमचे स्ट्रेंथवर, तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्सवर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. हे करताना लोकाला दाखवण्यासाठी नाही, शो ऑफ करण्यासाठी नाही. लोक काही म्हणू देत, त्यांना तुम्ही आवडेल ना आवडेल लक्ष देऊ नका. तुम्हाला ती गोष्ट आवडते ना, मग तुम्ही त्याचे पाठीमागे जावा. का? म्हणजे तर फेज टेम्पररी फेज असते. लोकांनी म्हटलं म्हणून आपण त्यांचे मागे जायचं नाही. आणि तुम्ही ह्या एका स्टेजला पोचलात, तुमचे आवडीचे गोष्टी तुम्हाला गुंतवून घेतलात की तुम्ही एक्सलन्स मिळवता. आणि एक्सलन्स मिळाला की एक्सलन्स अट्रॅक्ट्स वेल्थ. आणि हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतो. आजूबाजूचे लोक काय म्हणतात, सपोज आपला मुलगा हुशार आहे, 90+ त्याला 10वीतही मार्क पडलेत, 12वीतही चांगले मार्क पडलेत. मग प्रत्येकाला काय वाटते, त्यानं इंजिनिअरिंगला जावं, नाही ते मेडिकलचं, बायोलॉजी ठेवलं असलं की मेडिकलला जायला पाहिजे. ते मुलांना आणि काहीतरी आपल्याला करायचं, आपल्याला लेखनात आवड आहे, आपल्याला आणि काहीतरी करायचं आवडते म्हणून झालं की बाकीची लोक लगेच नावं ठेवतात, तू काय इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं सोडून ह्याला काय केलात. नो डाऊट त्याचे आवडीचे क्षेत्रात गेल्यावर उद्या तो मोठं नाव मिळवेल. चांगलं नाव मिळालं की आपोआप म्हटलं पैसा त्याचे मागे येतो, मग सगळे कौतुक करतात. पण त्या मोमेंटला तुम्हाला लोक नावं ठेवतील.
पण ह्या वेळेला आपण आपल्याकडे करेज असायला पाहिजे. लोकांनी काही म्हटलं तरी मला हे आवडते, मला हे मी करणार, आणि आपले आवडीचे क्षेत्रात आपण गेलो की आपल्याला यश मिळते. त्यामुळे लोक काय म्हणतात म्हणून भावनेचे भरात तुम्ही काही करायला जाऊ नका. 10वीला मार्क चांगले पडले, 12वीला चांगले पडले म्हणजे मेडिकललाच जायला पाहिजे, इंजिनिअरिंगलाच जायला पाहिजे असं कोण सांगितलंय? आणि कितीतरी फील्ड आहेत. तुम्हाला आवड असली, तुम्ही त्या फील्डला गेलात तरी तुम्ही टॉपला जाऊ शकता. हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण जरा भावनेचे आधारी किंवा भावनेचे आहारी जाता कामा नये. आपला कंट्रोल पाहिजे भावनांवर. अच्छा, आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल कळवा मला.